शिवाजी पांडुरंग तागडे. आय लव्ह यू स्पोर्ट्स स्टँडर्ड झेडपी स्कूल इचोरी. आज मी बोधकथा सादर करणार आहे. एक होती मुलगी, तिचे नाव लीला होते. ती 4थी पर्यंत शिकत होती. तिचे घर एका गावाच्या टोकाला होते. ती भारी खोडकर आणि लोकांना त्रास द्यायचा तिला नाही वाटायची, पण खोड्या करण्याची भारी हौस होती. ती एके दिवशी तिला बर्फाचा गोळा खावासा वाटला. ती गेली ताईला म्हणाली, ताई खाऊ का बर्फाचा गोळा? ताई म्हणाली, नको. माई खाऊ का बर्फाचा गोळा? आई म्हणाली, नको खाऊ. मग माईला म्हणाली, माई खाऊ का बर्फाचा गोळा? माई म्हणजे तिची आजी. आजी म्हणाली, हिला ग लीला, खाऊ नको गोळा, दुखेल तुझा गळा, सरळ नाकात होईल पाणी गोळा. आता काय करावे बरं? लीला विचारात पडली. तिला एक युक्ती सुचली. ती बोलणारी नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी कशी बोलणार? लीलाला खावासा वाटतोय बर्फाचा गोळा, नदी कशी बोलणार? मग ती म्हणाली, बोल ग लीला. लीला म्हणाली, लीलाला खावासा वाटतोय बर्फाचा गोळा, पण ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, दुखेल तुझा गळा आणि नाकात होईल पाणी गोळा. आता काय करावे बरं? ती नदी कशी बोलणार? मग ती स्वतःशीच म्हणाली, बोल ग लीला. मग खाकी. ती पळत गेली बर्फावाल्याकडे. मग म्हणाली, पळत गेली बर्फावाल्याकडे, बर्फ खाऊन परत आली. आणि मग तिला बोलणारी नदी खूप आवडली. धन्यवाद.